नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे विदर्भातील झणझणीत पातोड्याच्या भाजीची रेसिपी। ही भाजी प्रत्येक घरी केली जाते आणि प्रत्येक गृहिणीला माहिती आहे ही भाजी कशी करतात। तरी पण माझ्या एका सबस्क्रायबरच्या आग्रहाखातर ही भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। 1 मोठी वाटी बेसन, 1 मोठी वाटी तेल, 8-10 खोबऱ्याचे काप, 1 इंच आल्याचे तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 मोठा चमचा गरम मसाला, टेस्टसाठी मीठ, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, 1 छोटा चमचा खसखस, 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 मोठा चमचा तिखट। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मसाले भाजून घेऊया। सर्वात प्रथम खसखस भाजून घेऊया आपण। खसखस पहिले भाजायचे याच्यासाठी की आपण बाकीचे मसाले भाजताना तेल टाकणार आहे आणि खसखसवर तेल टाकलं तर ती पूर्णच राहते, मिक्सरमध्ये मसाले काढताना बारीक होत नाही। लालसर भाजून घ्यायची खसखस। आपण कांदा भाजून घेऊया। कांदा भाजताना थोडं तेल टाकूया कांद्यावर। तेल टाकून जर मसाले भाजून घेतले तर भाजीला चांगला कलर येतो। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। आता आपण धने भाजून घेऊया। जिरे भाजून घेऊया। आता आपण काप भाजून घेऊया। आपलं भाजून झालेलं आहे आणि आपले मसाले भाजून झालेले आहे। मसाला थंड होईपर्यंत आपण पातोड्या बनवण्यासाठी गोळा तयार करून घेऊया। एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं, तिखट टाकायचं, हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकत गोळा बनवून घ्यायचा। गोळा असा घट्ट बनवायचा।
गोळा असा घट्ट बनवायचा, पातोड्या लाटता आल्या पाहिजेत. थोडंसं तेल लावून घ्यायचं. आपण आता मसाले काढून घेऊया. लसूण अद्रक काढून झालेलं आहे आणि आता आपण मसाले काढून घेऊया. चला आता आपण पातोड्यासाठी रस्सा तयार करायला सुरुवात करूया. गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं. तेल टाकून राहिली. तेल चांगलंच टाकायचं. रश्श्याची भाजी आहे, तरी आली पाहिजे. लसूण अद्रक पेस्ट टाकणार. लसूण अद्रक पेस्ट चांगली होऊ द्यायची. आता आपण मसाला टाकणार. मसाला चांगला परतला गेला. आता आपण तिखट टाकणार. हळद टाकणार. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आणि मसाला टाकणार. चांगलं परतलं की त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार. भाजीला नेहमी गरम पाणीच टाकायचं, कारण भाजीला टेस्ट चांगली येते. त्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण मीठ टाकून घेऊया. मीठ हे आपल्या टेस्टनुसार टाका, कारण पाणी पातोड्या शिजताना पाणी घट्ट होते आणि मसाला हा खारट होतो, म्हणून मीठ कमीच टाका. आता आपण पातोड्या तयार करायला सुरुवात करूया. तेल लावायचं.
भाजी ही पातळच लाटायची. थोडी जाड पारी लाटायची. आता आपण कापून घेऊया. अशा चौकोनी बनवायच्या छोट्या छोट्या, जेणेकरून पटकन शिजतील. अशा छोट्या छोट्या बनवायच्या. उकळी आलेली आहे आणि आता आपण पातोड्या टाकून घेऊया. ह्या पातोड्या चांगल्या 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायच्या. मध्ये मध्ये चेक करायचं शिजलं की नाही. आणि झाकण ठेवून आपण आता पातोड्या शिजू देऊ. पातोडी शिजली की नाही हे मध्ये मध्ये चेक करत राहायचं. थोडीशी घ्यायची, अशी हाताने करायची. थोडी शिजलेली आहे, पण आपण थोडासा रस्सा हा आटू देऊया. तर कोथिंबीर घालूया थोडीशी. पातोडे शिजलेले आहेत आणि रस्साही घट्ट झालेला आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण डिश सर्व करून घेऊया. ही भाजी भाकरी सोबतच चांगली लागते, म्हणून मी भाकरी केलेली आहे. आज मी विदर्भातील पातोड्याच्या भाजीची रेसिपी तयार केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.